धन्यवाद श्री प्रसाद फिरोड सर. दोन्ही संघ आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा. मुरवी स्पोर्ट चेन 1 विपक्ष यश फायटर्स नेरूर. दोन्ही संघांना विनंती असेल. नमस्कार, सहर्ष स्वागत. कारणीवाडीच्या मैदानावरती आपलं मयूर स्पोर्ट 2024 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील उभय संघांमध्ये ही लढत पाहायला मिळत आहे. ते मुरवी स्पोर्ट चेन 1 विपक्ष यश फायटर्स नेरूर या दोन बलाढ्य ताकदवान संघांमध्ये ही लढत आपल्याला अनुभवायला मिळत आहे. स्पर्धेसाठी ऑफिशियल मिस्टर उमेश मांजरेकर, मिस्टर गोविंद उर्फ बंटी केरकर, मिस्टर दीपक दुरी, आमच्या सोबत गुणलेखक श्री गुरुप्रसाद राव आणि स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय मयूर यूट्यूब चॅनलच्या मार्फत. मुरली स्पोर्ट चेन 1 क्रिकेट संघ ज्या संघाच्या बाजूने नशिबाचा सुदैवी कौल लागतोय आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अर्थात मुरब्बी कर्णधार म्हटलं तर वावगं ठरणार नाही, मिस्टर गोपाळ भट्टाच्या नेतृत्वाखालील मुरली स्पोर्ट चेन 1 क्रिकेट संघ प्राथमिक फेरीचा सामना खेळताना दिसतोय. सलामीची विणीची जोडी मैदानावरती पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जोएल आणि त्याच्या साथीला अभूत नॉन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. तर जोएल नाईक स्ट्राईक यांच्या दिशेने, तर पहिली षटक मुरली स्पोर्ट चेन 1 संघाकडून सौरभ नाईकच्या हातामध्ये सुपूर्द केलं जात आहे. तर पंचांच्या उजव्या साईडने राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू अर्थात परफ्यूम डिलिव्हरी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पहिल्या चेंडूवरती उत्तर नव्हतं जोएल नाईक कडनं. गुल्लेंतवर चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी चेंडूवरती पाहायला मिळत आहे ती सौरभ नाईकच्या. जोएल नाईक त्याच्या साथीला अभूत नॉन स्ट्राईक वरती ही सलामीची प्रारंभीची जोडी. दुसरा चेंडू गुल्लेंत वरती उसळतोय. पंचांचा इशारा येईल. एकेरी धाव मात्र मिळतोय. पंचांचा इशारा येतोय चेंडू स्क्वेअर असल्याचा, अर्थात गोलंदाजाला इशारा दिला जातोय तो वन बाउन्सचा. यश फायटर नेरूर संघाचा सांघिक धावसंख्येचा श्री गणेश होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नाममात्र धावफलकावरती 2 धावा प्रथम फलंदाजी करताना. यावेळी सुंदर फटका म्हणावा लागेल. लॉंग ऑफ वरती ताकदवान जोरदार फटका म्हणावा लागेल तो जोएल नाईक याच्या बॅटमनला. पहिल्या 2 चेंडूचा विचार करता तिसऱ्या चेंडूवरती आक्रमण करताना दिसतोय. जोएल नाईक संपर्क अचूक होता चेंडू आणि बॅटमध्ये आणि सरळ चेंडू भिरकावून दिला जातोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. एका मोठ्या फटक्याने जोएल नाईक आपलं खातं उघडतोय. यावेळी आखोटप्पाचा चेंडू लॉंग ऑन बाउंड्री वरती अक्षय घाटवे थोडासा चाचपडताना दिसतोय. झेल टिपण्याची नामी संधी मात्र नॉन स्ट्राईक वरती धोका पत्करला होता तो अभूत जोएल नाईकच्या साथीने. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. अक्षय घाटवेचा झेल टिपण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता मात्र झेल सुटला. त्यानंतर 9 सेकंडवरती अभूत जो जोखीम पत्करली होती अभूतने ती धाव घेण्याचा प्रयत्न यावेळी असफल ठरताना दिसतोय यश फायटर नेरूर क्रिकेट संघासाठी. अभूताची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज नंबर 3 वरती सिद्धेश या फलंदाजाची वर्णी लागत आहे. यश फायटर नेरूर क्रिकेट संघ या कारणीवाडीच्या मैदानावरती प्रथम फलंदाजी करताना दिसतोय. पहिल्या पर्वामध्ये अतिशय बहारदार खेळ संपन्न केला होता नेरूर संघ. तोच नेरूर संघ या तिसऱ्या पर्वामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. सौरभ राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी चेंडू उजव्या यशीच्या बाहेर भरकटला जातोय. पंचांचे दोन्ही आज समांतर होत आहेत. चेंडू स्क्वेअर असल्याचा निर्वाळा येतोय आणि एक बोनस स्वरूपात धाव बहाल होताना दिसत आहे. यश फायटर नेरूर क्रिकेट संघाला सांघिक धावसंख्या ही धाव फलकावर 1 बाद 9 धावा. यावेळी डाव्या यष्टीवर फुलरलेनचा चेंडू मिड विकेटला चेंडूचा प्रवास. एकेरी धाव ही जोएल नाईक पूर्ण करताना दिसतोय. अर्थात दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असफल ठरताना दिसतोय आणि दोन्ही फलंदाज आपल्या प्रॉपिन क्रीज मध्ये सुरक्षित दिसत आहेत. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या ही दुहेरी अंकात 10 धावा प्रथम फलंदाजी करताना. धावचीच्या स्वरूपात एक मात्र गडी बाद झालाय तो यश फायटर नेरूर क्रिकेट संघ अभूत
यावेळी स्ट्राईक एंडला सिद्धेश नवीन फलंदाज आकोटप्पाचा चेंडू फटका फसलाय आपल्या फॉलो थ्रू मध्ये सुरेख झेल टेपला जातोय सौरभ नाईकला ही विकेट बहाल होताना दिसते अर्थात जी आशा अपेक्षा वर्तवली गेली होती त्या आशा अपेक्षेला अनुसरून ही गोलंदाजी म्हणावी लागेल ती सौरभ नाईकची एका बाजूने जोएल नाईक फलंदाजी करताना दिसतोय तर दुसऱ्या बाजूने आबोध हा 0 या धावसंख्येवरती माघारी फरकला त्यानंतर सिद्धेश हाही फलंदाज भोपळाही न फोडता माघारी परतावं लागलं यश फायटर्स नेरूर क्रिकेट संघाला कालचा दिवस पाहिला कुलस्वामीने आंबेगावी क्रिकेट संघ या स्पर्धेमध्ये पहिले उपांत्य फेरी गाठणारा संघ ठरला प्रस्थापितांची मक्तेदारी मोडीत काढली तर नवीन इतिहास घडविता येतो हे मात्र कालच्या दिवसामध्ये कुलस्वामीने आंबेगावी क्रिकेट संघाने दाखवून दिलं आणि संभाव्य प्रस्थापितांना धक्के देत या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आजचा दुसरा दिवस म्हणजे दुसरा संघ आजच्या दिवशी आपल्याला मिळेल की कुठचा संघ हा सेमीफायनल मध्ये दाखल होईल हुजेत नवीन फलंदाज लास्ट सेकंड वरती यावेळी चेंडू डाव्या श्रीवरती सरळ निघून जाताना दिसतोय पंचांचा इशारा येतो चेंडू स्वेर असल्याचा अर्थात अतिरिक्त धाव ही बहाल होताना दिसतंय ते यश फायटर नेरूर क्रिकेट संघाला आणि एकेरी धावसंख्येने संघिक धावसंख्या ही 1/11 धावा प्रथम फलंदाजी करताना यश फायटर नेरूर क्रिकेट संघ राईट आर्म राऊंड विकेट यावेळी सन्मान दिला गेला इथं अर्थात शॉर्ट पॉइंट वरती चेंडूचा प्रवास समाप्त जोपर्यंत चेंडूची फेकी होईल एकेरी धाव ही जोएल नाईक साठी पूर्ण होताना दिसतंय आणि एकेरी धावसंख्येने उजर एकेरी धावसंख्येने आपलं खातं उघडतोय आणि संघिक धावसंख्या ही 12 धावा पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय नुरवी स्पोर्ट चेन्नवन क्रिकेट संघ नाणेफेकीचा महत्वाचा कौल नुरवी स्पोर्ट चेन्नवन क्रिकेट संघाच्या बाजूने एका बाजूला विचार केला सिंधुदुर्गातील एक मातब्बर क्रिकेट संघ आज नुरवी स्पोर्ट चेन्नवन क्रिकेट संघाच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसतोय आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्याला कॅप्टन ऑफ द सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुरब्बी कर्णधार म्हणून ज्याला ओळखले जात आहे त्या गोपाळ बाटाच्या नेतृत्वाखालील हा संघ प्राथमिक फेरीची लढत देताना दिसतोय गोलंदाज सज्ज होतो राईट आर्म ओव्हर द विकेट यावेळी गोल लेंथ वरचा चेंडू थेट वेगाने विसावला जातोय यशरक्षक गोपाळ बटायच्या हातामध्ये ज्या चेंडूवरती उजेरकडे कुठेही उत्तर नव्हतं निखिल वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरं षटक हाताळताना दिसतोय नुरवी स्पोर्ट चेन्नवन क्रिकेट संघाकडनं पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट यावेळी वेगवान चेंडू मधल्या शिवरचा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न यावेळी फसला जातोय चेंडू आणि बॅट मध्ये कुठेही संपर्क नव्हता चेंडू विसावला जातोय तो यशरक्षक गोपाळ भट्टाच्या हातामध्ये धावसंख्या स्थिरावली 1/12 धावा धावफलकावरती दोन्ही संघ ताकदवान बलाढ्य मात्र या असंख्य अडचणींना भेदून कुठचा संघ विजय संपादन करतोय हे पाहणं औत्सुक्याचं राहील याही गोललेंथवरचा चेंडू पडल्यानंतर विजय प्राप्त करतोय अर्थात परफ्यूम डिलिव्हरी म्हटलं तर वावगा ठरणार नाही उत्तर नव्हता फलंदाज हुजेरकडे चेंडू सलग दुसरा हा निर्धाव तिसरा चेंडू निर्धाव गल्ला जातोय तो गोलंदाज निखिलच्या गोलंदाजीवरती याही फुलर लाईनचा चेंडू वेगाचा अंदाज नव्हता फलंदाज हुसेरला गोलंदाजी मधील अचूकता काय असतं याचं ज्वलंत उदाहरण नुरवी स्पोर्ट चेन्नवन संघाचा गोलंदाज निखिलच्या रूपात आपल्याला पाहायला मिळत आहे ते वरची गुरामवाडी कारणेवाडीच्या मैदानावरती या दोन संघादरम्यान यावेळी आखोटप्पाचा चेंडू गोलंदाजाकडनं झालेली चूक डिपकाऊ कॉर्नर सीमारेषेच्या दिशेने गगनभेदी फटका निघतोय हुजेर याच्या बॅटमनना 6 धावांसाठी खराब चेंडू पहिले 4 चेंडू अतिशय सुरेख हाताळले होते 5व्या चेंडूवरती चुकी झाली आणि क्रिकेटच्या पटलावर चुकीला माफी नसते हे फलंदाज हुजेर दाखवून देतोय धावसंख्या वेगाने बदलली ती 18 धावा 1 बाद यावेळी फटका फसलाय आकोटप्पाचा चेंडू मिड विकेट वरती पाहावं लागेल झेल टिपण्याची नामी संधी सुरेख झेल टिपला जातोय आणि दुसरा गडी बाद होतोय दुसरी सफलता नुरवी स्पोर्ट चेन्नवन क्रिकेट संघाला हुजेरला माघारी परतावं लागतंय यश फायटर नेरूर क्रिकेट संघासाठी 2 षटक 12 चेंडूंचा खेळ समाप्त निर्धारित 5 षटकांचा खेळ आणि 5व्या षटकातील दुसरं षटक हे समाप्त झालं
18 धावा 2 गडींच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना यश फायटर नेरूर क्रिकेट संघ या कारवानीवाडीच्या मैदानावरती आपण पाहतोय मयूर स्पोर्ट चषक 2024 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचं हे तिसरं पर्व आणि तिसऱ्या पर्वातील आजचा दुसरा दिवस हा निसर्गाच्या कुशीत वसलेल्या कारवानीवाडीच्या मैदानावरती आपण याची डोळा अनुभवतोय तो मयूर युट्यूबच्या या लाईव्ह प्रसारणामध्ये। आजच्या दिवशी पहिल्या पर्वातील विजेता संघ कुंभारमाठ गत वर्षीचा विजेता संघ सैन्य सांघिक धावसंख्या ही 24 धावा 2 गडींच्या मोबदल्यात पंचांच्या उजव्या साईडने राईट आर्म राऊंड विकेट अष्टपैलू खेळाडू अक्षय घाटवाळ यावेळी सामना करतोय तो जुएल नाईक उजव्या शैलीचा फलंदाज। यावेळी गती परिवर्तन थोडंसं चेंज ऑफ पीस चेंडू पूर्णपणे गती नव्हते या चेंडूवरती फलंदाज जुएल नाईकला हा चेंडू चक्कवा देतोय आपल्या गोलंदाजीवरती परती कमबॅक करताना दिसतोय तो अक्षय घाटवाळ नावाचा गोलंदाज। यावेळी चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय अर्थात सबमरीन डे आणि जो अंदाज व्यक्त केला गेला होता जुएल नाईककडनं त्या अंदाजाला छेद देणारा चेंडू निर्धाव गल्ला जातोय तो अक्षय घाटवाळच्या गोलंदाजीवरती। राईट आर्म राऊंड विकेट यावेळी फुलर लेनचा चेंडू गोलंदाजीमधील मिश्रण पाहायला मिळत आहे। पहिल्या चेंडूवरती झालेली चूक ही दुरुस्त करत उर्वरित चेंडूवरती गोलंदाजीमधील अचूकता शोधण्यात यशस्वी ठरताना दिसतोय अक्षय घाटवाळ नावाचा गोलंदाज। धावसंख्या स्थिरावली 24 धावा षटकातील 4 चेंडूंचा खेळ समाप्त। पहिल्या चेंडूवर झालेली चूक आणि त्यानंतर मात्र गोलंदाजीमध्ये एका अचूक टप्प्यावर गोलंदाजी पाहायला मिळत आहे ती अक्षय घाटवाळची। यावेळी आखो टप्प्याचा चेंडू होता थोडासा जलद खेळण्याचा प्रयत्न जुएल नाईकांना नो स्ट्राईकवरती जोखीमयुक्त धाव हे पूर्ण होताना दिसतंय ती यश फायटर नेरूर क्रिकेट संघासाठी। बऱ्याच वेळानंतर एकेरी धाव पाहायला मिळतंय एकेरी धाव संख्येने पावशतक हे फलकावर लागतंय 25 धावा 2 गडींच्या मोबदल्यात नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय यश फायटर नेरूर क्रिकेट संघ। यावेळी फटका फसलाय संपर्क चुकला होता यष्टीरक्षक आटोकाट प्रयत्न करताना दिसतोय गोपाळ बटा मात्र प्रयत्न अपुरे ठरताना दिसत आहेत। एकेरी धाव ही फलंदाज शुभमच्या खात्यात आपल्याला पाहायला मिळतंय ज्या एकेरी धावसंख्येने शुभमने आपलं खातं उघडलं मात्र 3 षटकं 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 26 धावा 2 बाद। ज्या स्पर्धेची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ज्या स्पर्धेवरती बहुसंख्य खेळाडूंचं स्वप्न असतं नजरा लागलेल्या असतात की मयूर स्पोर्ट चषक सामन्याच्या शेवटच्या दिवशी आपल्या हाती उंचवावा अशी प्रत्येक खेळाडूची इच्छा असते ते पर्व आपल्याला अनुभवायला मिळत आहे 2024। निखिल राईट अप ओव्हर द विकेट वैयक्तिक दुसरं सांघिक चौथं षटक वेगवान चेंडू म्हणावं लागेल। पंचांचा इशारा येतोय की हा चेंडू एस्टँडवरती आदळतोय म्हणजे त्रिफळा उद्ध्वस्त होताना दिसतोय आणि तिसरा गडी बाद होतोय यश फायटर नेरूर क्रिकेट संघाचा। शुभम नावाचा फलंदाज माघारी परतताना दिसतोय एका बाजूने यश फायटर नेरूर क्रिकेट संघाला किल्ला लढवतोय एका बाजूने संयम त्याचबरोबर आक्रमकता जुएल नाईकची मात्र दुसऱ्या बाजूने जी साथ हवी ती साथ मिळत नाही यश फायटर नेरूर क्रिकेट संघाला। नवीन फलंदाज किरण गावडे यावेळी मैदानात पावलं टाकताना दिसतोय शुभम याची जागा घेण्यासाठी मधल्या फळीतील फलंदाज अर्थात आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल जुएल नाईकला साथ द्यावी लागेल। समोरील संघ हा ताकदवान बलाढ्य क्रिकेट संघ मात्र या संघाला नमवायचं असेल तर एक सन्मानपूर्वक धावसंख्या फायटिंग टोटल उभा करावं लागेल यश फायटर नेरूर क्रिकेट संघाला। नाणेफेकीचा सुदैवी कौल नशिबाची साथ मिळाली नुर्वी स्पोर्ट चेन्नवन क्रिकेट संघाला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या कारवानीवाडीच्या मैदानावरती घेतोय नुर्वी स्पोर्ट चेन्नवन क्रिकेट संघाचा कर्णधार मिस्टर गोपाळ बटा। 3 षटकं 18 चेंडूचा खेळ समाप्त सांघिक धावसंख्या 3 बाद 26 चौथ्या षटकाचा खेळ पाहायला मिळतोय आणि गोलंदाजीवरती निखिल टिचून मारा करताना दिसतोय नुर्वी स्पोर्ट चेन्नवन क्रिकेट संघाकडनं। यावेळी गोलनेटवरचा चेंडू बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटमध्ये कुठेही संपर्क नव्हता बाकीचे सोपस्कार पूर्ण होताना दिसत आहेत ते यष्टीरक्षक याच्याकडनं चेंडू निर्धाव गणला जातोय तो निखिलच्या गोलंदाजीवरती।
अचूक टप्पा, अचूक वेग, अचूक दिशा म्हणावी लागेल ती निखिलची. आपली हुकूमत सिद्ध करतोय या मैदानावरती तो निखिल नावाचा गोलंदाज चेन्नई क्रिकेट संघाकडनं. राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी अतिरिक्त उसळी चेंडूवरती पाहायला मिळतोय. फलंदाज किरण गावडेला हा चेंडू चकवा देतोय. चेंडू थेट विसवला जातोय तो मिस्टर गोपाळ भटा याच्या हातामध्ये. पूर्णपणे खांद्याचा वापर करतोय आपल्या गोलंदाजीवरती तो निखिल नावाचा गोलंदाज. पंचांच्या डावे साईने राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी अतिरिक्त उसळी म्हणावी लागेल. पंचांचा इशारा येतोय चेंडू स्क्वेअर असल्याचा. प्रमाणापेक्षा चेंडू जास्त उसळी घेतोय. वन बाउन्सचा इशारा दिला जातोय तो गोलंदाज निखिलला. 3/28 अशी धावत संख्या. प्रथम फलंदाजी करताना यश पायटर नेरूर क्रिकेट संघ. किरण गावडे डावख्या शैलीचा फलंदाज, उजव्या शैलीचा गोलंदाज. गोलंदाजीच्या आक्रमणावर लावलं गेलंय ते निखिल या गोलंदाजाला. यावेळी सुंदर चेंडू म्हणावं लागेल. अचूक टप्पा, अचूक दिशा आणि अचूक वेग म्हणावं लागेल. कुठच्याही प्रकारे पायांची हालचाल नव्हती किरण गावडेची आणि पूर्णपणे जखडून ठेवतोय आपल्या गोलंदाजीवरती तो गोलंदाज निखिल नावाचा. धावसंख्या स्थिरावली 3/28 धावा प्रथम फलंदाजी करताना नेरूर क्रिकेट संघ. यावेळी खेळायचा प्रयत्न होता. चेंडू जातोय तो शॉर्ट पॉइंटच्या दिशेने. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू टोलवायचा होता किरण गावडेला. अर्थात मिस टायमिंग फटका म्हणावा लागेल. एकेरी धाव, ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर बदलली. 3 गड्यांच्या मोबदल्यात 29 धावा. सुरुवातीला आपण पाहिलं जशी गुणप्रभा रुसून बसावी तसा गुणफलक यश पायटर नेहरू क्रिकेट संघाचा होता. मात्र जोएल नाईकने ती सूत्र आपल्या हातामध्ये घेतली फलंदाजीची आणि एका बाजूने आक्रमकता पाहायला मिळते नेहरू क्रिकेट संघासाठी. यावेळी इनसाइड आउट फटका पाहायला मिळतोय. खेळायचा प्रयत्न होता. ऑन साइडला चेंडू जातोय डेफ लॉंग ऑफ वरती. अर्थात सुरेख झेल म्हणावं लागेल. झेल टिपला जातोय आणि हे नटलेली बहारदार खेळी अखेरच्या क्षणी समाप्त होताना दिसतंय ती जोएल नाईकची. यश पायटर नेरूर क्रिकेट संघाला हा 4था धक्का बसतोय. 4था गडी बाद होतोय जोएल नाईकच्या स्वरूपात. अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल निखिलची. 2 धावा फक्त अतिरिक्त 3 धावा आपल्या गोलंदाजीमध्ये खर्च करताना दिसतोय आणि एक टिचून मारा म्हणावा लागेल. गोलंदाजीमधील दाहकता आपल्याला पाहायला मिळाली ती निखिलच्या गोलंदाजीवरती आणि पूर्णपणे किरण गावडेला पूर्णपणे रोखून धरलं होतं आपल्या गोलंदाजीवरती. 4 षटक 24 चेंडूंचा खेळ समाप्त. शेवटचं षटक या इनिंगची सांगता करणारा गोलंदाजीच्या आक्रमणावर नुर्वी स्पोर्ट चेन्नई क्रिकेट संघाकडनं सनी बटा हा सज्ज होताना दिसतोय. नवीन फलंदाज अक्षय हा 9 सेकंडवरती. सनी बटा राईट राऊंड विकेट. यावेळी जमिनीला घरंगळत जाणारा चेंडू. एकेरी धाव निघेल किरण गावडेसाठी. एकेरी धावसंख्येने धाव फलक पुढे सरकताना दिसतोय तो यश फायटर नेरूर क्रिकेट संघ. 30 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. आमच्या सोबत गुणलेखक श्री मकरंद सावंत. अक्षय यावेळी स्ट्रायकरच्या दिशेने. यावेळी खेळायचा प्रयत्न होता. ऑन साइडला चेंडू पडतोय. नो मॅन लाईन्स मध्ये एकेरी धाव ही वेगाने पूर्ण होत आहे. दुहेरी धावांकडे प्रयत्न किरण गावडे जोखमीच्या धावेसाठी होता. मात्र इथं संधी साधतोय नुर्वी स्पोर्ट चेन्नई क्रिकेट संघ. एका बहारदार क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती 5वा गडी बाद होताना दिसतोय यश फायटर नेरूर क्रिकेट संघ. किरण गावडे यावेळी माघारी परततोय तो 5व्या गड्याच्या रूपात. सांघिक धावसंख्या स्थिरावली 31 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करताना यश फायटर नेरूर क्रिकेट संघ. फाईज नवीन फलंदाज यावेळी मैदानात पावले टाकताना दिसतोय यश फायटर नेरूर क्रिकेट संघाला. शेवटचं षटक सनी बटा हाताळतोय. शेवटच्या षटकामध्ये आक्रमण हे अपेक्षित असेल. त्या आक्रमणापासून बचाव करण्याचा प्रयत्न असेल तो सनी बटा या गोलंदाजाचा. राईट आर्म राऊंड विकेट. चेंडू खाली राहतोय. खेळण्याचा प्रयत्न होता मिड विकेट लॉंगॉनच्या दिशेने. तो प्रयत्न राहतोय. चेंडू निर्धाव गल्ला जातोय सनी बटाच्या गोलंदाजीवरती. धावसंख्या स्थिरावली 5 बाद 1.
एक आणि नक्कीच म्हणावं लागतंय, जो बोले तसा चाले, त्याची वंदावी पावले, निखिलच्याच पावलावर पाऊल ठेवून सनी बटा गोलंदाजीमधील अचूकता शोधताना दिसतोय आणि प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना पूर्णपणे रोखून धरलंय ते या कारआनेवाडीच्या मैदानावरती. नवीन फलंदाज महेश डावकर शैलीचा यावेळी ऑन स्ट्राईक एंडवर. यावेळी चेंडू टोलवला जातोय, चेंडू जातोय मिड ऑफ वरती, एकेरी धाव वेगाने पूर्ण होत आहे, दुहेरी धावेकडे प्रयत्न अर्थात फेकी ही यष्टीरक्षक गोपाळ भटाकडे विसावताना दिसत आहे आणि महेशला एक या धावसंख्येवरती माघारी परतावं लागतंय. पॉपिन क्रीज पासून दूर आणि 8वा गडी बाद होतोय यश फायटर नेरूळ क्रिकेट संघाचा. 32-7 बाद. नवीन फलंदाज पप्प्या यावेळी मैदानात पावलं टाकताना दिसतोय. आपण पाहतोय मयूर स्पोर्ट चषक 2024 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. अर्थात या कोकणामध्ये पावसाळी क्रिकेट रुजवावं हा कुठेतरी संकल्प होता, ही कुठेतरी इच्छा होती सन्मानसिंह राजू भालेकर यांच्या मनामध्ये आणि ती परिपूर्ण. अर्थात या स्पर्धेचं तिसरं पर्व याची देही याची डोळा आपल्याला पाहायला मिळतोय. 5 षटकांचा खेळ समाप्त, पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होताना दिसतोय. 7 गड्यांच्या मोबदल्यात 32 धावा, 33 धावांचा पाठलाग करावा लागेल तो नुरवी स्पोर्ट चिनवन क्रिकेट संघाला. 33 धावांचा यशस्वी पाठलाग होतोय की 32 धावांचा बचाव केला जाईल हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती बदल होतोय. आपल्या भारतातील गोड आणि मंजूळ अशा आवाजाचे समालोचक अर्थात सन्मानसिंह चंद्रकांत शेटे हे मायक्रोफोनवरती येत आहेत. तर थोड्या वेळासाठी मी प्रदीप देऊलकर माझ्या शब्दकोशांना पूर्णविराम देतोय. ऐकूया श्री चंदू शेटे सरांचा आवाज. टॉस साठी यायचं विनंती असेल. पावणादेवी सातरल आणि कट्टा पॅकर्स कट्टा दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण लवकरात लवकर या ठिकाणी यायचंय आणि नाणेफेकीचा कौल करायचा आहे. विनंती असेल पावणादेवी सातरल आणि कट्टा पॅकर्स कट्टा, चला या दोन्ही टीमच्या कॅप्टन त्वरित या ठिकाणी यायचंय. चालू असणारा सामना नुरवी स्पोर्ट चेंदवन आणि त्यांच्या विरोधात यश फायटर नेरूर यांच्यातील लढत आपण सध्याच्या घडीला पाहतोय. टॉस जिंकून प्रथमतः नुरवी स्पोर्ट चेंदवन संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि पहिल्या बॅटिंगला आमंत्रित केल्यानंतर प्रतिस्पर्धी संघाला 32 धावांवर थांबवलं आणि 33 धावांचं तसं पाहिलं तर मोठं नाहीये, परंतु हे क्रिकेटचा खेळ आहे, इकडे काही होऊ शकतं आणि कारण खेळपट्टी ओली आहे त्याचा फायदा गोलंदाजांनाही घ्यावा लागणार आहे कारण मातब्बर खेळाडूंचा भरणा दोन्ही टीममध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. विशेष म्हणजे पहिल्या डावाच्या पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा आल्या होत्या, त्यानंतर जो धावसंख्येचा ग्राफ खाली आलाय ना त्याच्या जोरावर धावसंख्येला थोडंसं सीमित ठेवलं गेलंय. परंतु एक डाव संपला, दुसरा डाव मात्र आता काही क्षणातच या ठिकाणी सुरू होईल. 33 धावांचा करायचा पाठलाग, सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सिंधुदुर्गच काय तर परंतु महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मास्टरमाइंड कॅप्टन म्हणून सिंधुदुर्गाच्या ज्या खेळाडूची ओळख आहे गोपाळ बटा यांना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर धडाकेबाज खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे दाजी दुरात ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. प्रामुख्याने जर पाहिलं तर शिरोडा केरोडा गावचे असणारे सगळे खेळाडू आणि पूर्वी विजय केरोडा हा संघ देखील आम्ही मोठमोठ्या स्पर्धा गाजवताना पाहिलेला आहे आणि इकडे जर पाहिलं तर हा संघ आज नुरवी स्पोर्ट चेंदवन या नावाने खेळतोय तर दुसऱ्या बाजूला यश फायटर्स नेरूर यांच्यातील लढत आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी किरण दाखल होताना पाहायला मिळत आहेत परंतु बॅटिंगसाठी गोपाळ बटा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल प्रचंड वेगात यष्टीरक्षकांच्या दिशेने, हे लक्ष जरी मोठं नसेल आम्ही यातही रोखण्याचा प्रयत्न करू हे पहिल्या बॉलवर किरण तरी सांगतात कारण काय वेगात टाकलाय पहिला बॉल. पाण्यात टप्पा पडल्यानंतर झपकन असा बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने आला. याही वेळेला तेच बॅक टू बॅक 2 बॉल ऑप्शनच्या बाहेर टाकले, लेनच्या पाठीमागे टाकले, वेगात टाकले, उसळी देणारे टाकले आणि दोन्ही बॉल यष्टीरक्षकांच्या हाताच्या दिशेने टाकले आणि पहिल्या दोन्ही बॉलवर जर पाहिलं तर गोलंदाज किरण यांनी रन नाही दिली
आणखीन एक बॉल या ठिकाणी जास्त उसळी पाहायला मिळते, परंतु मी यष्टीरक्षकाचं कौतुक करेल. थोडीशी पाठीमागेच ते थांबलेत. या बॉलचा अंदाज घेत असताना मात्र त्यांनी या बॉलला चांगल्या पद्धतीने अडवलंय. अतिरिक्त धावेपासून मात्र आपल्या टीमला मात्र थांबवलंय. एक धाव फलकावर जोडली गेलेली आहे. वाईट बॉल घोषित केला गेला. ऑप्शनच्या बाहेर उसळी तीनही बॉलवर आपल्याला पाहायला मिळाली. गोपाळ भट्टासारख्या फलंदाजाला थांबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे आणि तो प्रयत्न किरण सध्याच्या घडीला करतात. मयूर स्पोर्ट्स पावसाळी स्पर्धा. वाह, आणखीन एक बॉल या ठिकाणी जबरदस्त पाहायला मिळाला. या वेळेला मात्र बॉल जर पाहिला तर अगदी मानेच्या इकडनं झपकन उसळी घेताना पाहायला मिळतोय. 3 चेंडू टाकलेत आणि ते त्यात अधिकृत आणि जे मात्र जबरदस्त राहिलेले आहेत. लक्ष छोटं आहे परंतु प्रयत्न मात्र जबरदस्त सुरू आहेत. क्या बात क्या बात क्या बात. आणखीन एक बॉल. इकडे समीकरण तर एवढंच आहेत, किरण आणि यष्टीरक्षक जोएल नाईक यांच्याच दिशेने मात्र चेंडू टाकतायत आणि ही नक्कीच मयूर स्पोर्टचे ब्रँड अँबॅसेडर देखील आहेत. दाजी दुरत देखील, त्याचबरोबर जर पाहिलं तर गोपाळ भट्टा देखील, जोएल नाईक देखील. मयूर स्पोर्ट्स खूप कोकणात देखील चांगलं काम सुरू आहे. या वेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. मिड ऑफला बॉल थांबलाय. फलक जर पाहिला तर इकडे 2 वर जाताना पाहायला मिळेल. 33 धावांचा पाठलाग करायचा आहे. निर्धारित 5 षटकांमध्ये 30 चेंडू आणि 33 धावा करायच्यात, परंतु खेळपट्टीवर जे पाणी आहे त्याच्यामुळे तेवढं सोपं नाहीये. त्यामुळे दोन्ही संघांना प्रयत्न तर करावे लागणार आहेत हा सामना जिंकण्यासाठी. क्या बात आहे. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी कौतुक करावं लागेल गोलंदाजाचा, ज्याने पहिली ओव्हर केवळ 2 धावांची टाकलेली आहे. क्रिकेटचा खेळच असा आहे, फाईट करणं गरजेचं असतं. कधी तुमच्या बाजूला सामना येईल याचा काही नेम नाही. आणि इकडे एखाद्याला वाटलं असेल 33 धावा सहजगत्या होतील, परंतु पहिल्या षटकात तर 2 धावांचं षटक टाकल्यामुळे इकडे किरण सांगतात आम्ही कुठे मॅच सोडली आहे, आम्ही सुद्धा फाईट करणार आहोत. एका बाजूला नेरूर आणि एका बाजूला जर पाहिलं तर चेंदवन यांच्यातील लढत आपल्याला पाहायला मिळते. गोपाळ भट्टा आणि कंपनी एका बाजूला पाहायला मिळतात. पहिल्या षटकात 2 धावा आल्या कारणाने कॉन्फिडन्स गोलंदाजी करणाऱ्या टीमचा सुद्धा वाढलेला असणार आहे. फाईस यांना आमंत्रित करण्यात आलेले गोलंदाजी करण्यासाठी. फाईज खान यांना मात्र गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले. आणि पहा हळूहळू 2 वर्षापूर्वी म्हणजे एकंदरीत ते 3रं पर्व आहे, परंतु ज्या वेळेला 2 वर्षापूर्वी या रबर बॉल पावसाळी क्रिकेटला सुरुवात झाली त्यावेळेला सगळ्यांनाच याच्यातील कौशल्य माहिती असेल असं नव्हतं. काहींना गोलंदाजी कशी करायची माहित नसेल, फुटवर्क कसं करायचं माहित नसेल, फिल्डिंगसाठी कशा प्रकारची कामगिरी करायची माहित नसेल, परंतु आता त्या गोष्टी अवगत होऊ लागलेल्या आहेत. आणखीन एक बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. चेंडवन विरुद्ध नेरूर. गोपाळ भट्टा समोर जर पाहिलं तर फाईस. आणखीन एक बॉल फाईसचा. काय वेगात आलाय. बॅकफुटला जाऊन खेळणं तेवढं सोपं नसतं ओल्या बॉलवर. ओला बॉल, ओली खेळपट्टी आणि त्याच्यामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी खूप चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. बॉल झालेत 8, धावा झालेल्या आहेत 2. 2 पैकी 1 धाव अतिरिक्तची आहे, हे तेवढंच महत्वाचं आहे. यावेळेला आपण पाहू शकता थोडेसे सफल झाले, पंचामिती गोष्ट हेरली. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावांसाठीचं स्ट्रगल. चला टॉस साठी यायचे, पुन्हा कॉल दिला जातोय. सात्रल आणि कट्टा. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला शेवटचा कॉल. यावेळेला बॉल पुढे गेलाय, चुकीला माफी नाही आणि एक चांगला फटका या ठिकाणी गोपाळ भट्टा यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला. बॉल जातोय सीमा रेषा पार 4 धावांसाठी. आतापर्यंत गोलंदाजी थोडीशी पाठीमागे होत होती. हा बॉल नेमका पुढे गेला आणि बॅटरने लगेच त्याचा फायदा घेतला आणि धावसंख्या जर पाहिली तर जाते ती मात्र 6 धावांवर, म्हणजे मॅच ऑन आहे. दाजी दुरत गोपाळ भट्टा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. फाईसने पहिले 3 चेंडू जबरदस्त टाकले, परंतु चौथा बॉल पुढे केला आणि त्याच्यावर चौकार खेळलाय गोपाळ भट्टा यांनी.
प्रदीर्घ असणारा अनुभव गोपाळ बाटा यांच्याकडे, तोच या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा तेच बॅकफुटला जाऊन पॉइंटला खेळण्याचाच प्रयत्न, परंतु हाही बॉल यष्टीरक्षकांकडे जातोय. 6 वर धावसंख्या थांबलेली आहे. 33चा करायचा आहे पाठलाग. मॅच मधील चुरस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांनी या पावसाळी वातावरणात देखील आवर्जून गर्दी केली आहे, कारण त्यांना पावसाळी क्रिकेट पाहायचंय. यावेळेला वेग वाढवण्याच्या प्रयत्नात दिशा मात्र हरवली गेली आणि व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या 7 वर गेली आहे. 5 षटकं आणि 33 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. 30 चेंडूमध्ये 33 करायच्यात खऱ्या, परंतु मॅच मध्ये चुरस आहे, कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत आणि दोघांना एकच गोष्ट पाहिजे, ते म्हणजे विजय. पहा, इकडे विनासास येणाऱ्या धावा देखील खूप महत्वाच्या आहेत. इकडे जसं बॅटरला अवघड आहे ना की बॅकफुटला जाऊन फ्रंट फुटला जाणं किंवा या सगळ्या फुटवर्क करणं, तसं बॉलरला सुद्धा ओला बॉल ग्रीप करणं आणि योग्य ठिकाणी टाकणं तेवढं सोपं नाहीये, कारण तुम्हाला ज्यावेळेला धावत यायचे ते सुद्धा पाण्यामधूनच यायचे. याही वेळेला तेच पाहायला मिळालं. आतापर्यंत गोलंदाज वर्चस्व गाजवत होते, आता मात्र गोलंदाज थोडंसं स्ट्रगल करताना पाहायला मिळतात. ज्या गोलंदाजाने पहिले 3 चेंडू डॉट टाकले त्याच गोलंदाजाने मात्र आता लगातारचे 3 बॉल वाईट टाकलेले आहेत. यालाच क्रिकेट म्हणतात. धावसंख्या जर पाहिली तर 9 वर जाताना पाहायला मिळते. काही वेळापूर्वी थोडेसे बॅटर टेन्शन मध्ये होते, आता तेच टेन्शन बॉलरवर शिफ्ट झाले, कारण 3 बॉल लगातारचे. कारण त्यांनाही माहिती आहे, कारण आपल्याकडे मोठी धावसंख्या ऑलरेडी नाहीये. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे, जो लाईक तिकडे आले आणि फाईज यांच्या चेहऱ्यावर थोडासा तणाव होता, परंतु आता मात्र चर्चा होते फाईज यांच्या नावाची, कारण त्यांनी महत्वाची विकेट घेतली आहे. गोपाळ बट्टा आउट. चार्जर आहे का रे बेटा? चला, टॉससाठी यायचे कट्टा आणि सातरल आलेत का दोन्ही कॅप्टन? लवकरात लवकर या ठिकाणी यायचंय. टॉस केला जाईल या महत्वपूर्ण मॅचचा. राजू बालेकर सर आमच्या बरोबर जोडले गेलेले आहेत. मयूर स्पोर्टचे सर्व्हिस सर्वा, यात सिंधुदुर्गचे सुपुत्र. मुंबईत स्थायिक होऊन जर पाहिलं तर आपला व्यापार उद्योग यामध्ये एक मोठं नाव केलं भारतभर. एवढं सगळे करून आपल्या मातृभूमीला विसरलेले नाहीयेत आणि त्याची सेवा करण्याचा प्रयत्न इकडे करतायत. सातरल आणि कट्टा. कोणी जिंकला टॉस? सातरल. निर्णय लगेच कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. किरण आले बॉलिंगला, परंतु हा बॉल ऑप्शनच्या बाहेर थोडासा जास्त गेलाय. सातरलने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. यानंतरच्या मॅच मध्ये 10 धावा धावफलकावर आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3ऱ्या ओव्हरला सुरुवात झालेली आहे. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता आणि 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 18 चेंडू 23 धावा. किरण, वा 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 वा, याला म्हणतात प्रॉपर लाईन अँड लेंथ. बॉल लेनच्या पाठीमागे टाकतायत, ऑप्शनच्या बाहेर टाकतायत, त्याला उसळी देतायत आणि थोडासा खांद्याचाही वापर करतायत. त्यामुळे किरणचे नावाची चर्चा आणि कौतुकही होईल, कारण चांगली गोलंदाजी होते. समीकरण बदलत आहे. 17 मध्ये 23. पुन्हा तोच. वा, आता या गोलंदाजीला करणार तर काय करणार? म्हणजे किती मोठा बॅटर असेल तर काय करेल? उत्तर नाहीये. आता दाजी दुरत देखील बॉलकडे पाहतच राहिले. एकदा बॉल गेल्यानंतर त्यांनी पुन्हा ते दाखवलं खरं की मला काय करायला पाहिजे होतं, परंतु ज्यावेळेला बॉल आला त्यावेळेला ते निरुत्तर झाले होते. खूप चांगली गोलंदाजी किरण. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत होता परंतु गोशांकी क्षेत्रात जाताना पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील एक जबरदस्त गोलंदाजी म्हणून या किरणच्या गोलंदाजीकडे पाहावं लागेल. खूप चांगली गोलंदाजी त्यांनी या ठिकाणी टीमला गरज असताना केलेली गोलंदाजी म्हणावी लागणार आहे. केवळ 33 धावा करायच्यात आणि त्यावेळेला किरणने दबाव निर्माण केलाय.
15 बॉल अजूनही बाकी आहेत आणि 22 धावांची आवश्यकता. 15 बॉल झालेत आणि 15 बॉल मध्ये 11 झाल्यात. 15 बॉल मध्ये 22 पाहिजेत, म्हणजे जेवढ्या पहिल्या 15 बॉल मध्ये झाल्या त्याच्या डबल पाहिजेत येणाऱ्या 15 बॉल मध्ये. परंतु मोठं आव्हान नाहीये, मॅच मध्ये मजा येईल किंवा चुरस वाढेल. वा, आता तर माझ्या मते काही लोक फॅन सुद्धा झाले असतील या गोलंदाजाचे. काय गोलंदाजी करतोय, म्हणजे जणू काही एखादा कॉईन ठेवावा आणि त्या कॉईनवर या गोलंदाजाला गोलंदाजी करायला सांगावी, अशा प्रकारची गोलंदाजी करतायत. 10 बॉल मध्ये 4 धावा केवळ दिलेल्या आहेत, त्यातही 2 व्हाईट बॉल आहेत. वा किरण, वा किरण गावडे. या वेळेला ऑप्टमच्या बाहेर पुन्हा एकदा थोडासा जास्त बाहेर चेंडू पडतोय. 3रा व्हाईट बॉल. नेरूर संघ मागील पर्वात देखील जर पाहिलं तर 3ऱ्या नंबरचे मानकरी राहिले होते. या मानाच्या स्पर्धेत सिंधुदुर्गातील प्रतिष्ठेची स्पर्धा मयूर स्पोर्ट पावसाळी चषक. आता मात्र काय बॉल मात्र पाहायला मिळाला, जबरदस्त. हो 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 हो, टाळ्यांचा गजर होईल अशा प्रकारची बॉलिंग म्हणावी लागेल. इकडे बॉल येतोय, बॉल कीपरकडे जातो आणि सगळ्यात महत्वाचं काम, कीपर सुद्धा चांगलीच कामगिरी करतायत. त्यांना अंदाज आहे बॉल किती मागे येऊ शकतो, त्या ठिकाणी ते उभे राहिलेत आणि त्यातल्या त्यात उंच पुढे आहेत, त्याचा फायदा इकडे होतोय. जवळपास विकेट एवढ्या लांबीचा ते सुद्धा पाठी आलेत. आणि इकडे जर पाहिलं तर नो बॉल घोषित केला जातोय. बॉलने अतिरिक्त उसळी या ठिकाणी घेतलेली आहे आणि आता हा फ्री हिट असणार आहे. किरणच्या विरुद्ध रन काढायचे कसे, किरणच्या विरुद्ध रन आलेले आहेत ते मात्र अतिरिक्तचे, नाहीतर किरणचा बॉल बाला आहे. धावसंख्या जर पाहिली तर आता 13 झालेत, म्हणजे अजूनही जर पाहिलं तर 20 धावांची आवश्यकता आहे. फ्री हिटचा सामना. दाजी दुरत सारखा धडाकेबाज बॅटर, मयूर स्पोर्ट्स ब्रँड अँबॅसेडर समोर किरण गावडे. बिग हिट, बॅटच्या पट्ट्यात बॉल आला आणि फेकून दिलाय सीमा रेषा पार. एकच मारला, सॉलिड मारला षटकार. काय जबरदस्त. 5 तेरी तो 1 मेरी. आणि जर कदाचित हा षटकार नसता आला, मॅच फसली होती. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 19 झालेली आहे. अजूनही जर पाहिलं तर मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता. 12 बॉल मध्ये 14. मॅच ऑन तर अजूनही आहे. एक बॉल थोडा पुढे टाकला, म्हणून तर म्हटलं जातं ना, चुकीला माफी नाही, आणि तेच पाहायला मिळालं. थोडा पुढे जसा आला, यस, दाजीने मात्र त्याचा फायदा घेतला. धडाकेबाज दाजी दुरत आहेत, ते मात्र बॅटिंग करतात. थोडंसं स्ट्रगल करत होते, आता गोलंदाजीसाठी येत आहेत. अक्षय वरक आलेले आहेत. स्ट्राईकवर जर पाहिलं तर अक्षय गाठवत, मयूर स्पोर्ट्स ब्रँड अँबॅसेडर सिंधुदुर्गातील नामवंत खेळाडू. दोघी मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतात, परंतु अक्षयला सुद्धा जे किरणने केलं तेच करायचं. चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिलाच बॉल, अतिरिक्त उसळी. पंचांनी आपले हात फैलावले, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण बदलत आहे. 33 धावांची मॅचही रंगात आली आहे. अजूनही जर पाहिलं तर 12 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता. आणि तिथे मार्गदर्शन कोण करताय? किरण करतायत. परंतु किरण यांच्या शेवटच्या एका बॉलसाठी मात्र 7 धावा त्यांनी खर्च केल्या. हा एक थोडासा मायनस पॉइंट त्या ठिकाणी राहिला, जो मॅच मध्ये दबाव आणखी वाढू शकला असता. यावेळेला यष्टीरक्षकांच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा उसळी पाहायला मिळाली. नो बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल बॅक टू बॅक 2 चेंडू हे मात्र आखूड टप्प्याचे टाकलेले आहेत. त्याचा फायदा प्रतिस्पर्धी टीमला झालाय. धावसंख्या जर पाहिली तर आता 21. 12 बॉलमध्ये 12 धावांची आवश्यकता. क्रिकेटचा हा अद्भुत खेळ आपण पाहतोय. कोकणामध्ये आपण आलेलो आहोत, सिंधुदुर्गात आहोत, तळ कोकणात आहोत. मालवण आणि मालवणची भाषा, मालवणी भाषा जगप्रसिद्ध आहे. यावेळेला स्ट्रोक जर पाहिलं तर शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने खेळला जातोय. 1 धाव तिकडे आहे. पाण्यामध्ये थबकला बॉल आणि धावसंख्या जर पाहिली तर 22. अजूनही जर पाहिलं तर 11 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. कुणाला तरी या ठिकाणी चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. किरणने ज्या पद्धतीचे काही चेंडू टाकले
तसे चेंडू टाकावे लागतील. 11 चेंडू 11 धावांची आवश्यकता. एका टीमला धावा पाहिजेत, एका टीमला डॉट बॉल पाहिजेत. पाहूया काय होईल. चेंदवन विरुद्ध नेरूर. नुरवी स्पोर्ट चेंदवन. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर यश फायटर नेरूर यांच्यातील सुरू असणारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. पावसाळी क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. कोकणातील क्रिकेट पाहायला मिळतंय. कोकणातील पाऊस पाहायला मिळतोय आणि पावसातलं क्रिकेट पाहायला मिळतंय. ओ काय वेगात बॉल टाकला. दाजीला काही करायला मार्ग नव्हता, परंतु धाव येते ही जमेची बाब आहे. फुटवर्क क्रिकेटच्या खेळाचा अविभाज्य घटक आहे, परंतु बऱ्याचदा फुटवर्क करायला तुम्हाला वेळ सुद्धा मिळत नाही. अजूनही जर पाहिलं तर मॅच संपलेली नाहीये. 10 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता. एका बाजूला नेरूर आहेत. गतवर्षीच्या या स्पर्धेतून नंबर पटकावला होता या संघाने. वा 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 अक्षय. ज्या वेळेला अक्षय धावत येत आहेत पाण्यामधून मार्ग काढत असताना आणि दोन्ही बाजूला जे पाणी उडतंय तेही पाहिलं एक वेगळी मजा येते, कारण हे पावसाळी क्रिकेट आहे. अगदी स्लो मोशन मध्ये हे चित्र पुन्हा पुन्हा पाहायला सुद्धा आवडेल, ज्या पद्धतीने ते धावत येतात आणि पाणी दोन्ही बाजूला उडतंय. यावेळेला टप्पा पडतोय. बॉल जर पाहिलं तर यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. वा चांगला बॉल आलाय. मॅच मध्ये पुन्हा एकदा उत्कंठा वाढली आहे. अक्षयचे 2 निर्धाव चेंडू मॅच मध्ये पुन्हा रंग भरताना पाहायला मिळाले. लगातारचे 2 डॉट बॉल. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 10 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 10 धावा. एका बाजूला जर पाहिलं तर अक्षय, दोन्ही अक्षय एकमेकांच्या विरोधात. यावेळेला फुलटॉस बॉल केलाय आणि त्यातल्या त्यात हा होता बीमर. नो बॉल आहे आणि त्यातल्या जाऊन पोहोचेल हा चेंडू जर पाहिलं तर एक मध्ये गेला ना आणि 2 धावा इकडे मिळतील एकंदरीत. आता जर पाहिलं तर 8 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. थोडासा दबाव 2 निर्धाव चेंडूंनी निर्माण केला होता. या बीमरने तो हटवलाय आणि यानंतर असेल फ्री हिट. अक्षय बरक विरुद्ध अक्षय घाटवाळ. 2 अक्षय एकमेकांच्या विरोधात. मयूर स्पोर्ट चषक पावसाळी क्रीडा स्पर्धा वरची गुलामनेवाडी मालवण. यावेळेला समोर खेळलाय. बॅटच्या पट्ट्यात आला अक्षय घाटवळ यांच्या बॅट मधून हवाई हल्ला, हवाई सफर, सिक्सर. आणि या षटकाराने मॅच खुली झाली मी म्हणेल. 2 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. जो दबाव निर्माण झाला होता 8 चेंडूमध्ये 10 धावांची गरज होती आणि आता जर पाहिलं तर 7 चेंडूमध्ये केवळ 2 धावांची आवश्यकता आहे. याला तर क्रिकेट म्हणतात. कधी काय होईल याचा नेम नाही. अक्षय यावेळेला बॅटची कडा घेत बॉल पाठीमागे. विजयाच्या दिशेने मार्गक्रमण. केवळ 1 धावेची आवश्यकता आणि बॉल बाकी येते 6 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर बरोबर ना, एकाच आहे ना. 1 धावेची आवश्यकता. पुढच्या दोन्ही टीम कोणताही विलंब न करता आपल्याला ही मॅच संपल्या लगेच मैदानात जायचंय याची नोंद आपण घ्यायची आहे. कारण या स्पर्धेची आणखीन एक ओळख म्हणजे शिस्तबद्धता आणि विशेष म्हणजे खेळाडूंनी सुद्धा खूप चांगलं सहकार्य केलंय. पंचांनी जो निर्णय दिलाय त्याचा आदर क्रिकेटमध्ये होणं खूप महत्वाचं असतं आणि खेळाडू सुद्धा खूप चांगलं सहकार्य करतायत हे या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. शिस्तबद्धता. चल पहिला बॉल थोडासा पुढे टाकलाय. तिकडे जर पाहिलं तर फिल्डर आहेत. मॅच सोडलेली नाहीये असं सांगतात या ठिकाणी. जोएल नाईक. 5 बॉलमध्ये 1 धावेची आवश्यकता. अगदी विजयाच्या उंबरठ्यावर आहे, परंतु एक तर पाहिजेच ना आणि एक तर करायच लागणार आहे. जर 1-6 मध्ये 1 पाहिजे खरी, सहजासहजी नाही मिळणार आहे. त्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत जर अतिरिक्त नाही आली तर. यावेळेला टोलावलाय बॉल. अगदी केबिलवाना झाला असेल ज्या वेळेला दाजीचा प्रहार झाला या बॉलवर. लांब 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 दाजी धुरात ब्रँडेड षटकार. थोडासा दबाव निर्माण केला होता. गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. फक्त एक गोष्ट म्हणावी लागेल, नेरूरकरांनी धावा कमी केल्या हे तेवढंच महत्वाचं आणि मॅचला खुली केलं, मॅचला जिंकलंय या ठिकाणी चेंदवन संघाने. नुरवी स्पोर्ट चेंदवन.
निखिल विनंती असताना निखिल आपण या ठिकाणी यायचं आहे महत्वाचा